संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या सरींनी व भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघत असताना प्रशालेमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या दिंडीमध्ये प्रशालेचे सर्व विद्यार्थी भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाले। या दिंडी सोहळ्यातील पालखीचं पूजन प्राचार्य श्री भाट एजेसर व दैनिक पुढारीचे वार्ताहर श्री संदीप पाटील व दैनिक ललकारचे वार्ताहर श्री प्रमोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर श्रींची आरती करण्यात आली। यावेळी प्रशालेमध्ये रिंगण सोहळ्यासाठी आणलेल्या अश्वाचंही पूजन करण्यात आलं। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना विठ्ठलाचं दर्शन करण्याकरिता आषाढी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। आषाढी वारीमध्ये ज्या पद्धतीने रिंगण सोहळा साजरा होतो त्याची अनुभूती विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रशालेमध्ये अश्व आणून रिंगण सोहळ्याचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला। इयत्ता 5वी ते 12वीचे विद्यार्थी वारकरी पोशाखामध्ये विद्यालयामध्ये उपस्थित होते। प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी रिंगण करून भक्तिभावाने ज्ञानोबा तुकोबा विठ्ठल यांच्या नामाचा गजर केला। अमरापूर गावचे हरिभक्त परायण श्री हरिभाऊ अमरापूरकर यांचे सर्व शिष्य यांनी प्रशालेमध्ये अभंग सादर करून संपूर्ण वातावरण विठ्ठलमय करून सोडलं। यानंतर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान अमरापूर गावाकडे झालं। विद्यार्थ्यांनी गावामधून फेरी काढून विठ्ठल नामाचा जयघोष करत अमरापूर गावच्या ग्रामपंचायत समोर विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका या सर्वांनी विद्यार्थ्यांसमवेत फुगड्या घातल्या। यावेळी अमरापूर गावचे प्रथम नागरिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित होते। ग्रामस्थांनी प्रशालेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं। श्री अमोल जाधव सर यांनी आभार मानले व दिंडीची सांगता झाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।